नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। नळेगावात सकल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न। संस्कार, धर्माभिमान व संघटित शक्तीचा संदेश। नळेगाव येथील दत्त मंदिरात दिनांक 22 रोजी विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले। संमेलनस्थळी नळेगाव व परिसरातील महिला, तरुण नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी संपूर्ण वातावरण भगवे झाले होते। संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण अमोल महाराज नळेगावकर हे होते। प्रमुख वक्ते म्हणून रिलायन्स कॉलेजचे अध्यक्ष उमाकांत होंडराव सर उपस्थित होते। तसेच वैकुंठपुरी येथील हरिभक्त परायण श्री भरत महाराज भिंगोलीकर यांचे आशीर्वचन लाभले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली। प्रमुख वक्ते उमाकांत होंडराव यांनी मनामनातील जातीयतेच्या भिंती तोडून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी संघटित झाली पाहिजे, सामाजिक समरसता जोपासली पाहिजे, कुटुंबातील नातेची पकड मजबूत करून कुटुंबाला व धर्माला मजबूत करण्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केलं। हरिभक्त परायण भरत महाराज भिंगोलीकर यांनी आपल्या भाषणातून मातृभूमीप्रेम, संस्कार आणि धर्माभिमान यांचे महत्त्व स्पष्ट केलं। जन्म देणारी आई आणि जन्मभूमी सर्वश्रेष्ठ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे। हिंदुस्थानचा मुख्य आधार अध्यात्म हाच आहे। संघटित असू तर सुरक्षित राहू। जातीच्या व पंथाच्या नावाखाली न विभागता एकजुटीने राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल महाराज नळेगावकर यांनी हिंदू समाजाला संघटित करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केलं। सूत्रसंचालन राहुल रेड्डी, प्रास्ताविक ॲडव्होकेट मनोज बिराजदार यांनी केले, तर आभार गौरव शिरुरे यांनी मानलं। कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।